महाराष्ट्रात 5 संत झाले आणि त्यांना पंचमवेद असे म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम गाथा, नामदेव गाथा, एकनाथी भागवत आणि श्री समर्थांचा दासबोध आणि ज्ञानेश्वरी असे हे ग्रंथ झाले. तर नामदेव महाराजांना 81 वर्ष आयुष्य लाभलं होतं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तर 16 वर्षे समाधी घेतली. त्या समाधीचे साक्षीदार नामदेव महाराज होते. त्यांनी आखो देखा हाल लिहून ठेवला आणि समाधी घेण्याची परिस्थिती त्यांनी लिहून ठेवली. नामदेव महाराज इतके मोठे होते की त्यांनी आपला पंढरीचा पांडुरंग पंजाबपर्यंत नेऊन पोहोचवला आणि पंजाबच्या गुरुग्रंथ साहेबांमध्ये त्यांनी 65 पदे लिहिली आणि ही हिंदी पदे लिहिणारा हा पहिला संत. आखो देखा हाल, समाधीची स्थिती आखो देखा हाल कॉमेंट्री सांगणारा हा पहिला संत, चरित्रकार म्हणून हा पहिला संत. अशी नामदेवाची भरपूर ओळख आपल्याला सांगता येईल. नामदेव महाराज 81 वर्ष जगले. ज्ञानेश्वर माऊली 16 वर्षी समाधी घेतली. तर नामदेव महाराज म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बान गये. तर ते नामदेव महाराज आपली व्यथा ही अभंगातून सांगतात. ते खूप पोचलेले होते पण ते अभंगातून आपली व्यथा सांगतात. नामदेव महाराजांनी सांगितले की एवढं अमृतापेक्षाही असं हे गोड नाम आहे पण माझ्या मुखात का बरं येत नाही. नाम अमृत हे अमृतासारखं नाम आहे पण अमृत घेतल्याने मनुष्य अमर होतो, नाम घेतल्याने अमर होईल का हा प्रश्न पडतो. तर का नाही होणार. नाम घेतल्याने नक्कीच अमर होईल. तर रामनाम हे कुठून आलं. रामनाम हे रामायणातून आलं. रामायण कोणी लिहिलं. रामायण वाल्मिकीने लिहिलं. तर वाल्मिकी हा कोण होता. वाल्या कोळी हा अत्यंत पापी होता पण नारदाच्या संगतीत सत्संग त्याला घडला आणि त्यांनी पहिले मरा मरा म्हणता म्हणता त्यांनी राम राम म्हणायला सुरुवात केली आणि तो अगदी उच्च कोटीपर्यंत पोहोचला, उच्च पदाला पोहोचला. त्याच्याकडून शतकोटी रामायण हे लिहिलं गेलं आणि साक्षात भगवंताला 7वा अवतार घेऊन त्यांनी तसं आचरण करून दाखवलं. एवढी ही रामनामाची महत्त्व. वाल्याचा वाल्मिकी झाला त्याच्याकडून हे रामायण लिहिलं गेलं. म्हणून हे रामनाम खूप महत्त्वाचं आहे. ते सर्वांनी अगदी घ्यायला पाहिजे. पण ते का बरं येत नाही. कसं येईल. येणारच नाही. तुम्हाला त्याची सवयच नाही तर कसं येईल. त्याच्यासाठी तुम्हाला तपश्चर्या, अभ्यास, ध्यानधारणा, निजध्यास, ध्यास त्याचा लागला पाहिजे तर ते येईल. एखादं लहान मुलं आहे आणि तुम्ही त्याला जर एकदम वाटीभर भात खायला घातला तर तो खाईल का. नाही खाणार. तुम्हाला त्या भाताचे 20 घास करावे लागतील आणि ते त्या मुलाला भरवावे लागतील. तेव्हा त्याला त्याची सवय लागल आणि त्याचं वाढता वाढता तो वाटीभर भातही खाऊन घेईल पुढे. म्हणून हळूहळू नामाची सुरुवात करायला पाहिजे. निजध्यास लागला पाहिजे. आपण इथं कशासाठी आलेलो आहे, भगवंताने आपल्याला इथे कशासाठी पाठवलंय ते आपण विसरत जातो. आणि भगवंताने जे विश्व निर्माण केलं आणि भगवंताच्या इच्छेपासून एक पानही हलत नाही आणि त्या लोकांचे सगळं आपण आपलं चोर म्हणून आपण घेऊन बसलो पण भगवंताकडे आपलं अजिबात लक्ष नाही की आपल्याला इथे त्यांनी कशासाठी पाठवलंय. सबका मालिक एक आहे हे आपण विसरत चाललो आहे. पण संतांनी ते कधीच विसरलं नाही. संतांचं स्मरण सतत भगवंताचं स्मरण संत करतात. आपण तर ते मात्र विसरून जातो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की का बरं येत नाही. त्याला सवय लावावी लागेल, अभ्यास करावा लागेल, ध्यास करावा लागेल, तपश्चर्या करावं लागेल. तेव्हा ते तुमच्या मुखात येईल. थोडं थांबा. नामदेव महाराज म्हणतात की एवढं अमृतापेक्षाही गोड असं नाम आहे पण माझ्या मुखात का बरं येत नाही. ते आपली व्यथा अभंगातून म्हणतात. हरी नाम गर्जती हरी नामाच्या चित्ती, नये माझे चित्ती नामा म्हणे. वाल्याचं वाल्मिकी राम, यावत चंद्र दिवाकर हे रामाचं नाव आहे पण हे नाव आपल्या मुखात का येत नाही. जर आपण नामाच्या मागे लागलो तर ते आपोआप येईल. तुम्ही सुखाच्या बाजारात गेला आणि मूर्ती घ्यायची होती, मूर्ती तर मिळालीच नाही पण तुम्हाला मिरच्याचा खकाना तुमच्या जीवनात झाला तर असं होता कामा नये. तुम्ही सतत निजध्यास, अभ्यास, ध्यास करावा लागतो. संत हे कधीच विसरले नाही. संतांनी सतत नामस्मरण करून भगवंताचा धावा केला आणि त्यांनी भगवंताला कधीच विसरले नाही. तर आपण या संसाराच्या सुखामध्ये इतकं डुबून गेलेलो आहे की
आपल्याला बाकीची काहीच गोष्टीची गरज नाही. हम दो हमारे दो हेच आपलं चालू आहे आणि हाच अभ्यास आपला चालू आहे. पुढे 84 लक्ष योनी फिरून आपण तेच करत आहोत. भगवंताला विसरलो आहे. पण ज्या संतांनी भगवंताला कधीच विसरले नाही, त्याचं सतत स्मरण केलं, त्या संतांसाठी साक्षात भगवंताला अवतार घ्यावा लागला. अशा त्या दशरथ आणि कौसल्या या रघुकुलाची आपण कथा ऐकणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झालं 10